कठीण काळात सकारात्मक राहणं खरंच शक्य आहे का? आयुष्यात कठीण काळ येणं टाळता येत नाही. नोकरीची अनिश्चितता, आर्थिक अडचणी, नातेसंबंधांमधील तणाव, आजारपण किंवा अपयश अशा प्रसंगांमुळे मन खचतं. अशावेळी सकारात्मक राहा हा सल्ला ऐकायला सोपा वाटतो, पण प्रत्यक्षात तो फार कठीण भासतो. मग प्रश्न पडतो, कठीण काळात खरंच सकारात्मक राहणं शक्य आहे का? मानसशास्त्रीय संशोधन याबाबत काय सांगतं ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. मानसशास्त्रानुसार सकारात्मक राहणं म्हणजे कायम आनंदी राहणं नाही. अनेकांना वाटतं की सकारात्मक म्हणजे दुःख, राग, भीती यांना जागा न देणं. पण संशोधन असं सांगतं की सर्व भावना मान्य करणं हेच मानसिक आरोग्याचं लक्षण आहे. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार भावना दाबून टाकण्यापेक्षा त्या स्वीकारणं आणि समजून घेणं अधिक उपयुक्त ठरतं. म्हणजेच कठीण काळात दुःखी वाटणं स्वाभाविक आहे आणि ते मान्य करणं हेच पहिलं सकारात्मक पाऊल आहे. रेझिलियन्स म्हणजेच मानसिक लवचिकता ही एक महत्त्वाची मानसशास्त्रीय संकल्पना आहे. रेझिलियन्स म्हणजे संकटातून सावरायची क्षमता. संशोधन सांगतं की ही क्षमता जन्मजात नसते, ती विकसित करता येते. जे लोक कठीण परिस्थितीतही स्वतःला सावरतात ते समस्या नाकारत नाहीत, तर त्यांचा सामना करण्याचे छोटे छोटे मार्ग शोधतात. उदाहरणार्थ, माझ्यावर खूप वाईट प्रसंग आला असं म्हणण्याऐवजी ही परिस्थिती कठीण आहे, पण मी यातून काहीतरी शिकू शकतो असा दृष्टिकोन ठेवणं. सकारात्मक मानसशास्त्राचे जनक मानले जाणारे मार्टिन सेलिग्मन यांनी लर्न ऑप्टिमिझम ही संकल्पना मांडली. त्यांच्या संशोधनानुसार आशावादी विचार करण्याची सवय लावता येते. यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपले विचार ओळखणं. कठीण काळात आपलं मन आपोआप नकारात्मक विचारांकडे झुकतं, जसं की हे कधीच सुधारणार नाही किंवा माझ्याच बाबतीत असं का होतं. अशा विचारांना थांबवून त्यांना वास्तववादी प्रश्न विचारणं उपयोगी ठरतं. उदाहरणार्थ, हे खरंच कायमचं आहे का किंवा पूर्वी मी अशा परिस्थितीतून बाहेर आलो आहे का? अशा प्रश्नांमुळे विचारांची दिशा बदलू शकते. संशोधन असंही सांगतं की सामाजिक आधार सकारात्मक राहण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हार्वर्डच्या दीर्घकालीन अभ्यासानुसार मजबूत नातेसंबंध मानसिक आरोग्याचं प्रमुख कारण आहेत. कठीण काळात सगळं एकट्याने सहन करण्यापेक्षा विश्वासू व्यक्तीशी बोलणं मन हलकं करतं. बोलल्यामुळे समस्या लगेच सुटेलच असं नाही, पण भावनिक आधार मिळाल्यामुळे मनाची ताकद वाढते. कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड यावरही भरपूर संशोधन झालं आहे. रोजच्या आयुष्यातील छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं मानसिक ताण कमी करतं असं अभ्यासात आढळलं आहे. कठीण काळातही काही चांगल्या गोष्टी असतात, जसं की आपलं आरोग्य, एखाद्या व्यक्तीचा पाठिंबा किंवा एखादी छोटी यशस्वी गोष्ट. या गोष्टी लक्षात ठेवल्यामुळे मेंदू नकारात्मकतेत अडकून राहत नाही. शारीरिक आरोग्याचाही सकारात्मकतेशी थेट संबंध आहे. नियमित झोप, हलका व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे मेंदूमधील रसायनं संतुलित राहतात. संशोधन सांगतं की चालणं, योग किंवा श्वसनाचे व्यायाम यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होतं. मन शांत झालं की परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक राहणं म्हणजे वास्तवापासून पळ काढणं नव्हे. सगळं ठीक आहे असं स्वतःला खोटं सांगणं उपयोगी ठरत नाही. उलट परिस्थिती कठीण आहे हे मान्य करून मी यात काय करू शकतो हा प्रश्न विचारणं जास्त प्रभावी ठरतं. मानसशास्त्रात याला प्रॉब्लेम फोकस्ड कॉपिंग म्हणतात, म्हणजे समस्येवर लक्ष केंद्रित करून उपाय शोधणं. शेवटी कठीण काळात सकारात्मक राहणं पूर्णपणे शक्य आहे, पण त्याचा अर्थ नेहमी आनंदी राहणं असा नाही. याचा अर्थ असा की भावना स्वीकारणं, विचारांची जाणीव ठेवणं, मदत मागणं आणि छोट्या छोट्या पावलांनी पुढे जाणं. संशोधन स्पष्टपणे सांगतं की सकारात्मकता ही एखादी जादू नाही, तर एक सराव आहे. रोज थोडा थोडा प्रयत्न केला तर कठीण काळातही मनाला आधार देणारी सकारात्मकता नक्कीच विकसित होऊ शकते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.